Student in standard 8 math subject, chapter surface area and the volume. पृष्ठफळ आणि घनफळ या दोन संकल्पना शिकायच्या आहेत, ज्या तुम्ही यापूर्वी शिकलेला आहात. सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम. सरफेस एरियाला आपण म्हणतो पृष्ठ. बघा, सरफेस पृष्ठफळ, क्षेत्रफळ शब्दाऐवजी तिला आता पृष्ठफळ असं म्हणतो. आणि व्हॉल्यूम हा एक प्रकार जो तुम्हाला यापूर्वी 5वी-6वी पासून माहिती आहे. एखाद्या गोष्टीचं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम मीन्स ही सॉलिड फिगरसाठीच महत्त्वाची असते. दिस सॉलिड फिगर्स ऑक्युपाय सम स्पेस. द मेजर ऑफ द स्पेस ऑक्युपाइड बाय द सॉलिड इज कॉल्ड ॲज अ व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड. जी सॉलिड म्हणजे भरीव अशी वस्तू असते, तिने व्यापलेली जागा, अवकाशामधली. आपल्याला एखादं पान जमिनीवर ठेवू शकतो, ते पृष्ठफळ झालं. आता समजा हे पेज आहे, या पेजला आपण या भागात ठेवलं तर त्याने एवढा भाग हा व्यापला, म्हणून याला म्हणतात क्षेत्रफळ. याला काय म्हणतात? क्षेत्रफळ. परंतु अशी एखादी घनाकृती आहे, त्या घनाकृतीने जागा व्यापल्यानंतर ती घनाकृती या इकडून जागा व्यापली, बघा ह्या अवकाशामधला एवढ्या भागामधला एवढे जो स्पेस तिने व्यापलेला आहे, त्याला व्हॉल्यूम असं म्हणतात. म्हणून भरीव गोष्टींचंच व्हॉल्यूम आपल्याला काढता येत असतं. आता व्हॉल्यूमच्या भागामध्ये आपण काही सूत्रांचा विचार करणार आहोत. तुम्हाला हे माहिती असेल याला काय म्हणतात. तर हा एक चौरस असलेला जो भाग आहे, त्यापासून तयार करण्यात आलेला एक घनाकृती म्हणतात, त्याला क्यूब असं म्हणतात. आता तुम्ही यापूर्वी अशा वस्तूंचा परिचय करून घेतलेला आहे, ज्याला मी आता घन म्हटलेलं आहे. तर असाही एक आकार असतो, याला काय म्हणतो आपण? तर हा एक आकार आहे, एका पुठ्ठ्याचा आकार आहे. त्या पुठ्ठ्याच्या आकारामध्ये याच्यातल्या सगळ्या बाजू काय सारख्या नाही आहेत, आणि याच्यात मात्र सर्व बाजू सारख्या आहेत. तर याला काय म्हणतात? क्यूब असं म्हणतात. आणि याला काय म्हणतात? क्युबॉइड आकार असं म्हणतात. क्युबॉइड. मराठीमध्ये याला इष्टिका चिती आकार असं म्हणतात. इष्टिका म्हणजे वीट, विटेसारखा आकार असलेला तो भाग आहे. कारण याच्यामध्ये आयतापासून बनवलेला असतो. हा आयताकृती आहे, रेक्टँगल आहे. हा रेक्टँगल आहे, हा पण रेक्टँगल आहे, आणि हा पण भाग रेक्टँगल आहे. तर हे लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये मात्र कोणताही भाग रेक्टँगल नाही, सगळ्या बाजू सेम आहेत. याच्यात सगळ्या बाजू सेम नाही. हा फरक जर तुम्हाला समजला असेल, याला क्युबॉइड म्हणतात आणि याला क्यूब असं म्हणतात. आणि याचाच आपण आता सूत्रांचा विचार पुस्तकातून करूया. याचे सूत्र तुम्हाला यापूर्वी अभ्यासलेले आहेत तुम्ही. ट्वाइस टोटल सरफेस एरिया ऑफ द क्युबॉइड. क्युबॉइडचा टोटल सरफेस एरिया, याच्यामध्ये एक लेंथ आहे, एक ब्रेड्थ आहे आणि एक हाईट आहे. एक लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट. ट्वाइस इंटू द एल इंटू बी प्लस बी इंटू एच प्लस एल इंटू एच. हा जो आहे, हा संपूर्ण क्युबॉइडचा सरफेस एरिया आपल्याला काढण्यासाठी हे सूत्र वापरू शकतो. काय क्यूबचं काय करायचं? क्यूबचं आपल्याला सगळ्या बाजू सारख्यात, एल एल एल, सेम प्रोसिजर होते. तर याच्यात पण आपल्याला 6 इंटू एल स्क्वेअर, एका क्षेत्रफळाचं एरिया काढायचा आणि त्याची 6 पट करायची. इकडे 1 2 3 4, तिकडे पाठीमागून 5, खालून 6 पृष्ठांची एकूण बेरीज. इथे पण आपण या सर्व पृष्ठांची क्षेत्रफळ काढून त्याची बेरीज, त्याला म्हणतात टोटल सरफेस एरिया. आता इथे आपल्याला सरफेस एरियासाठी स्क्वेअर सेंटीमीटर हे युनिट वापरतो, स्क्वेअर MM हे युनिट वापरतो. तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर इज 10 mm. 1 स्क्वेअर मीटर म्हणजे 100 इंटू 100 स्क्वेअर सेंटीमीटर. 1 स्क्वेअर मीटर म्हणजे काय? 1000 स्क्वेअर सेंटीमीटर. 10⁴ स्क्वेअर सेंटीमीटर इथे दिलेलं आहे. 1 स्क्वेअर सेंटीमीटर इज इक्वल टू 10 इंटू 10 स्क्वेअर mm. 100 स्क्वेअर mm इज इक्वल टू 10 स्क्वेअर mm. तर आपल्याला क्यूब आणि क्युबॉइड, सिलेंडर
हे ज्या 3 डायमेन्शनल वस्तू असतात. 3 डायमेन्शनल म्हणजे काय? जी वस्तू जिच्या 3 पृष्ठ एका वेळी दिसतात आपल्याला. कोणती वस्तू बघा तुम्ही अवतीभोवती, तिचे 3 भाग तुम्हाला दिसतात. त्या वस्तूला त्याचे 3D असं म्हणतात. 3 डायमेन्शन. द सॉलिड फिगर्स ऑक्युपाय सम स्पेस. द मेजर ऑफ द स्पेस ऑक्युपाइड बाय द सॉलिड इज कॉल्ड ॲज अ व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड. त्याला म्हणायचं. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं? त्या सॉलिडचं घनफळ असं म्हणतात. त्याने जेवढं व्यापलेलं असेल ते. आता आपल्याला स्टँडर्ड युनिट ऑफ द व्हॉल्यूम समजून घेऊया. हे काय म्हणतात की ते सेंटीमीटरमध्ये जरा का व्यक्त केलं जात असतं. जसं आता हा एक या क्यूबचा हा एक भाग आहे. हा 1 सेंटीमीटर, 1 × 1. तर यांचं व्हॉल्यूमच्या बाबतीत आपण बघूया. तर व्हॉल्यूममध्ये आपल्याला कोणत्याही 3 बाजू, 2 बाजूंचा आणि 3 बाजू, तिसरी बाजू जी असते ती हाईट, यांचा आपल्याला विचार करायचा असतो. तर ते नेहमी 1 सेंटीमीटर इज शोन इन द ॲडजॉइनिंग फिगर. द स्टँडर्ड युनिट ऑफ द व्हॉल्यूम इट इज रिटन इज 1 क्युबिक सेंटीमीटर. 1 क्युबिक सेंटीमीटर. लांबी, रुंदी आणि उंची. लांबी, रुंदी आणि ही उंची. याप्रमाणे त्याचं व्हॉल्यूम शोधायचं असतं. आता व्हॉल्यूमचा सोपा आणि साधा अर्थ असा लक्षात घ्यायचा. तुम्हाला जर असे गणित विचारले की समजा हा बॉक्स आहे, या बॉक्समध्ये आतमध्ये किती वस्तू मावेल, किती पदार्थ मावेल, हे जेव्हा काढायचं असेल तर तेव्हा तुम्हाला व्हॉल्यूम वापरायचं आहे. किंवा याला आता किती रंग लागेल किंवा किती कागद लागेल हे काढायचं असेल तेव्हा तुम्हाला सरफेस एरिया काढायचा आहे. या गणितातला फरक लक्षात घ्या. मग व्हॉल्यूम आणि सरफेस एरियामधला फरक कळतो की जर त्याच्यामध्ये आपल्याला एखादी वस्तू किती मावते किंवा एखादा पिंप असेल, त्या पिंपात किती गोष्ट मावते आणि त्या पिंपाचं समजा त्याला बाहेरून आपल्याला कागद लावायचा असेल तर तो किती लागेल. हे दोन्ही कामं वेगवेगळी आहेत. आतमध्ये किती मावतं आपल्याला माहिती असेल, आपल्याला अनेक डब्यांवर लिहिलेलं असतं. तर आपण तोच भाग इथे बघणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, याचे 3 भाग जर विचार केला, इथे त्यांनी बॉक्ससहित दिलेले आहेत काही गोष्टी की 3 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर. 1 क्यूब, 2, 3 किती झाले? 1, 2, 3 क्यूब झाले. 4, 5, 6. 3 × 2 × 1 किती झाला? 6 क्युबिक सेंटीमीटर. हे 6 बॉक्स होते. म्हणजे याचा जे व्हॉल्यूम आहे ते 6 cc आलेलं आहे. cc म्हणजे काय? क्युबिक सेंटीमीटर. तो असाही लिहितात बघा, इथे दिलेले बघा. सेंटीमीटर क्यूब म्हणायचं किंवा cc पण म्हटलं तरी चालतं. ते नेहमी 1 सेंटीमीटरच्याच मानाने आपल्याला करता येतं. आता व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड जे आहे, या व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइडमध्ये पण बघा, आता तिथून जरासं ते सुरुवात झाली. आता क्युबॉइड तयार व्हायला तिथे पुरेसा नव्हता, पण आता बघा इथे याची लांबी झाली 3 सेंटीमीटर, रुंदी झाली 2 सेंटीमीटर, उंची झाली 2 सेंटीमीटर. तर आता व्हॉल्यूम लेंथ इंटू ब्रेड्थ. व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइडचं सूत्र काय? लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट, म्हणजे LBH. अंडरलाईन करून घ्या, चौकट करा, लक्षात घ्या. व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड जे आहे ते लांबी, रुंदी आणि उंची हे 3 गोष्टींनी असतं. पण क्यूबचं जे आहे ते फक्त 1 साईड इंटू साईड इंटू साईड, 3 साईडचा फॉर्म्युला असतो त्याच्यामध्ये. इथे मात्र आपल्याला, कारण तिन्ही लेंथ असतात, व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड LBH असा आहे. क्युबॉइडमध्ये बघा, हे 2 आहे, हे पण 2 आहे, इथे पण 2 सेंटीमीटर म्हणू शकतो. 2 × 2 वरचे 4, बेदून 4, 4 दून 8, 6 नाही तर तो आपल्याला आलेला आहे. त्याचा आपल्याला 2चा क्यूब म्हणतो. तो लिहिताना आपण असा लिहितो. ॲक्टिव्हिटी आपण गेल्या वर्षाच्या शिक्षणातून घेतलेल्या आहेत. व्हॉल्यूम ऑफ द क्यूब L × L × L × L. आता ही म्हणजे लांबी, ही म्हणजे रुंदी, ही म्हणजे उंची, पण सगळ्या समानच आहे म्हणून L क्यूब आला. लॉजिक तेच आहे. जे व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइडमध्ये जे आहे तेच लॉजिक इथे पण आहे. लांबी, रुंदी, उंची, लांबी, रुंदी आणि उंची. मग परत हे सेम असल्यामुळे आपल्याला तो क्युबॉइड जो आहे तो न वापरता आपण क्यूबचा अर्थ वापरतो. आता आपण व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड बघूया. सॉलिडचा आपण विचार केला, पण जर लिक्विड असेल, एखाद्या कंटेनरमध्ये किती पाणी मावतं तेवढं पाणी, म्हणजे ह्या गोष्टीचं घनफळ जेवढं काढू, व्हॉल्यूम जेवढं काढू, तेवढं पाणी त्याच्यामध्ये मावतं. पण हे पाण्यासाठी आपल्याला जनरली an empty cube of the size 10 cm is shown in the figure. 10 × 10 × 10, 1000 cc. If this cube is filled with water of the volume of water, it is also
1000 cc. दिस व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज अ 1 लिटर. आणि यालाच आपण 1 लिटर असं म्हणतो. 10 सेंटीमीटर इंटू 10 इंटू 10 एवढं जेवढं त्याच्यामध्ये पाणी मावेल त्याला 1 लिटर पाणी त्याच्यामध्ये मावेल असा अर्थ काढतो. कारण का याचं जे व्हॉल्यूम आहे या बॉक्सचं, ही बॉटल असेल किंवा काही कंटेनर असेल तर त्यामध्ये किंवा डबा असेल हा, त्यामध्ये जेवढं पाणी मावतं ते म्हणजे 1 लिटर पाणी आहे. हे चेक करण्यासाठी आपण पाहू शकतो. वी नो द 1 लिटर इज अ 1000 मिलीलिटर. 1 liter is equal to 1000 cc equal to 1000 ml. Hence 1 cc equal to 1 ml. जेव्हा 1 घन सेंटीमीटर असेल तेव्हा ते 1 मिलीलिटर पाणी आहे किंवा तेल आहे किंवा कोणतेही रॉकेल आहे हे मानलं जात असतं. व्हॉल्यूम ऑफ वॉटर फिल्ड इन अ क्यूब ऑफ अ साईड 1 सेंटीमीटर इज अ 1 मिलीलिटर. हे आपल्याला याच्यातून समजतं. तर आता यावर आधारित असणारी जी उदाहरणं होती त्या उदाहरणांना आपण ह्या 3 ॲक्टिव्हिटी ज्या होत्या त्या समजून घेतलेल्या आहेत. या ॲक्टिव्हिटी आहेत की आपल्याला जनरली ती रिमाइंड म्हणून आपण केलेलं आहे. द फाइंड द लिटर, हाऊ मेनी लिटर वॉटर विल बी क्युबॉइडल फिश टँक. क्युबॉइडल म्हणजे काय, आयताकृती असणारा इष्टिकाची ती आकाराचे फिश टँक आहे. इट कंटेन द लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट 1. पहिला आहे लेंथ, दुसरी आहे ब्रेड, तिसरी आहे हाईट 1, 40 आणि 50 रिस्पेक्टिव्हली. द लेंथ ऑफ टँक इज 1 मीटर. 10 सेंटीमीटर आहे. ते मीटरमध्ये मुद्दाम दिलेलं आहे तर त्याला कन्व्हर्शन करून आपण 100 सेंटीमीटर करून घेऊ. कारण दोन्ही सेंटीमीटर दिल्यामुळे त्याला एकाला कन्वर्ट करावं लागेल. तो आता इथे झालेला आहे 100 सेंटीमीटर. ब्रेड 40 आणि 50. आता जे एक युनिट आल्यामुळे त्यांचं एकत्रित गुणाकार केला तो जवळजवळ 2 लाख cc आपल्याला दिसतं. क्युबिक सेंटीमीटर हा त्या व्हॉल्यूम आहे त्या टाकीचा. आता त्याच्यामध्ये पाणी किती मावेल, जर 2 लाख cc पाणी मावत असेल तर त्याला 1000ने आपण भागून पाहिलं. त्या टाकीचं जे व्हॉल्यूम ऑफ द वॉटर इन अ टँक जे असेल त्याला जर आपण 1000ने भागलं तर आपल्याला ते किती लिटर पाणी त्याच्यामध्ये असेल ते आपल्याला शोधता येतं. ते मिळालं आपल्याला 200 लिटर पाणी त्याच्यात मावू शकतं. मग 1000 cc इक्वल टू 1 लिटर. यावरून पण आपण करू शकतो. तर इथे बघा 200 गुणिले 1000 ते पण आहे की ते 2 लाख होतात. तर टँक विल बी 200 लिटर वॉटर. ती जी टाकी आहे ती त्या प्रमाणात जर विचार केला तर तशा प्रकारचे. द लेंथ अँड द हाईट ऑफ द क्युबॉइडल वेअर हाऊस इज अ 6 मीटर, 4 मीटर अँड 4 मीटर. हाऊ मेनी क्यूब शेप बॉक्सेस ऑफ द साईड 40 सेंटीमीटर विल फिल इन द वेअर हाऊस कम्प्लिटली. वेअर हाऊस म्हणजे काय, गोदाम. एका गोदामामध्ये त्याची जी लांबी रुंदी दिलेली आहे, उंची दिलेली आहे ती 6 मीटर, 4 मीटर आणि आणखी 4 असेल. म्हणजे त्यांची लेंथ, हाईट. तर आपल्याला त्याच्यामध्ये 40 सेंटीमीटरचे किती बॉक्स मावू शकतील ज्यांचा शेप आहे क्युबिकचा, तर तो आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे 40 सेंटीमीटर म्हणजे आपल्याला एखाद्या मोबाईलच्या बॉक्ससारखाच तो आकार असेल आणि ते बॉक्स त्याच्यात किती मावू शकतात तो विचार आपल्याला करायचा आहे. ऑल द बॉक्सेस आर अरेंज टू फिल द वेअर हाऊस कम्प्लिटली. द टोटल व्हॉल्यूम ऑफ द बॉक्सेस इक्वल द व्हॉल्यूम ऑफ द वेअर हाऊस. टू सॉल्व द एक्झाम्पल वी विल कन्सिडर द स्टेप. पहिल्यांदा आपल्याला त्याचं व्हॉल्यूम काढायला लागेल. वेअर हाऊसचं, गोदामाचं. वेअर हाऊस म्हणजे काय, गोदाम. व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स काढावं लागेल आणि नंतर नंबर ऑफ द बॉक्स काढावं लागेल. पहिल्यांदा गोदामाचं आपल्याला व्हॉल्यूम म्हणजे घनफळ काढू, त्यानंतर बॉक्सचं घनफळ काढू. मग त्याने त्याला भाग देता येतं का बघूया. एका बॉक्सने जर वेअर हाऊसच्या गोदामाच्या घनफळाला भागलं तर आपल्याला एकूण किती बॉक्स त्याच्यामध्ये बसू शकतात हे आपल्याला मिळतं. मग आता इथे त्याचा अंदाज आपल्याला येतो. 6, 4 आणि 4 दिलेला आहे. ठीक आहे. तर आता 6 मीटर म्हणजे 600 सेंटीमीटर. ब्रेड्थ दिलेली आहे कारण आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिल्यामुळे आपल्याला त्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. ब्रेड्थ म्हणजे त्याची हाईट आहे. ब्रेड्थ आणि हाईट सेम आहे. 4 मीटर इक्वल टू 400 सेंटीमीटर. म्हणून 600, 400 आणि 400 cc. यांचं आपल्याला आता वेअर हाऊसचं आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे. आता एका बॉक्सचं किती व्हॉल्यूम आहे ते बघूया. त्याची लांबी आहे 40 सेंटीमीटर. 40, 40, 40 L आपल्याला मिळालं 40 यानुसार. तर या एकूण याला वेअर हाऊस, नंबर ऑफ द बॉक्सेस, व्हॉल्यूम ऑफ द वेअर हाऊस भागिले व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स.
यांना डिवाईड करायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ द वेअर हाऊस, गोदामाचं जे व्हॉल्यूम आहे त्याला एका बॉक्सच्या व्हॉल्यूमने जर भागलं तर आपल्याला तिथे किती बॉक्सेस बसतील तो अंदाज येईल. मग आपण त्यांनी गुणाकार न करता, त्याच्यात वेळ न घालवता त्यांनी काय केलं, विस्तारित स्वरूपात दिलं. शून्य कॅन्सल करायचा, हा एक शून्य शून्य कट करत जायचे. तर आपल्याला ह्याच्यातले 3 जातील, ह्याच्यातले 3 जातील, 4 4 पण कट होतो है ना. आणि मग त्याला भाग जातो, 1500 उत्तर येतं. तर त्या ठिकाणी 1500 बॉक्स तशा प्रकारचे मावतील. बघा, असे व्हॉल्यूमचा वापर आपल्याला करता येतो, या सूत्रांचा वापर करता येतो. याच्यात 3 स्टेप केल्या त्यांनी. पहिल्यांदा गोदामाचं, नंतर बॉक्सचं, त्यांच्यामध्ये डिव्हिजन केलं, नंबर ऑफ बॉक्स मिळाले. तर ह्या स्टेपनुसार आपण जाऊ शकतो. या उदाहरणात आपल्याला 5 लिटर खवा आहे लिक्विड स्वरूपातला. साखर आणि खवा मिक्स असलेला एक त्या ट्रेमध्ये आपल्याला टाकायचा आहे. त्या ट्रेची लांबी, रुंदी आणि उंची दिलेली आहे. आपल्याला लांबी शोधायची त्या ट्रेची. आपल्याला उंची आणि रुंदी दिलेली आहे. त्याची रुंदी आहे 40 सेंटीमीटर आणि हाईट आहे 2.5 सेंटीमीटर. आणि 5 लिटरचा जो पूर्ण खवा बनवलेला आहे तो त्याच्यात ओतल्यानंतर तो ट्रे फुल झाला. आता याच्यावरून आपल्याला काय शोधायचं आहे, लेंथ शोधायची. आता आपण त्याच्यावरून शोधूया. कॅपॅसिटी ऑफ ट्रे किती झाली, 5 लिटर. म्हणजे त्याला इथे 5, एका लिटरला 5, तर हिला किती झालं, 5000. हा 5000 cc आपण झाला. हा 5000 cc झाल्यामुळे व्हॉल्यूम ऑफ द मिक्सचर किती झालं, 5000 cc. बरोबर. आता व्हॉल्यूम ऑफ रेक्टँग्युलर ट्रे इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द मिक्सचर. हे व्हॉल्यूम ऑफ द मिक्सचर आहे, त्यामुळे याला 5000 आधीच आपण लिहून टाकले. ये मध्ये आपल्याला दिसतं 5000 4 × 25 हा जो 2.5 होता, मी याला रूपांतरित केलं. याचा 10 छेद होता, तो वरती गुणिले केला. हा 10 कट झाला, 0 कट झाला, 25 चोक 100 झाले. आणि हे 5000 जसे तसे 5000 त्याची लांबीला आपण तयार होताना, कारण ती लांबी व्यस्त बाजूला काढली आपण, आणि अशा रीतीने आपल्याला 50 सेंटीमीटर त्याची लांबी मिळालेली आहे. तर या सूत्रांचा वापर करून तुम्ही हे जे 16.6 मधले उदाहरणं तुम्ही सहज करू शकतात. हे तुमच्या मागील वर्षाच्या ज्ञानावर आधारित असणारी उदाहरणं आहेत. फक्त ही तुमच्यासाठी एक रिवाइंड किंवा उजळणी म्हणून हा भाग आहे इथे दिलेला. तर याच्यावरची उदाहरणं पण तुम्हाला परीक्षेला येऊ शकतील. हे येणार नाहीत असं नाही. तर सोपे गणित आहेत, फक्त त्यांचे गुणाकार, लांबी आणि करायचं, लांबी, रुंदी आणि उंची या 3 गोष्टींचं. आणि त्याला व्हॉल्यूम दिला असेल तर त्याला परत आपण एखादी गोष्ट शोधू शकतो. लेंथ इथे शोधण्याचं गणित आहे. याच्यामध्ये आपल्याला व्हॉल्यूम काढायचं गणित आहे. याच्यामध्ये आपल्याला एखाद्या विटाचं आणि त्या विटा किती मावतील ही ते भिंतीचं काढायचं आहे. तर अशी उदाहरणं आपण सहज करू शकतो. धन्यवाद.